नमस्कार मैत्रिणींनो, मी सबिया सबा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज माझ्या माहेरचं होम टूर करणार आहे. बघू शकता बाहेरून असं काही लुक दिसतो माझ्या माहेरच्या घरचं. तर बाहेरून सगळं काही तुम्हाला मी ह्याच्यामध्ये डीपमध्ये दाखवणार आहे. ह्याच्या आधी मी किचनचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअरच केलेलं होतं माझ्या माहेरचं. आता इथून बघा बाहेरून असं लुक आहे. आता मध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसणारच आहे की माहेरचं घर माझं कसं आहे ते. तर हा आहे मोठा दरवाजा. माझं जी माहेर आहे ती एक छोटंसं खेडं आहे, त्यामुळे ना सगळं जे घर आहे आमचं जसं खेड्यात असतो तसंच आहे. तर इथे काही गेट वगैरे तर नाहीत, पण असा एक मोठा दरवाजा जे आधी काळी जुन्या काळी ना असे मोठे दरवाजेच असायचे, तर तसं आहे. घर जे आहे ना खूप वर्षापूर्वी बांधलेलं होतं, त्यामुळे ना सगळं जे आहे ना गावाकडचं आणि आधीच्या काळी जसं होतं तसं घर आहे. तर इथे ना हा पाण्याचा हौद आहे आणि इकडं जी ही रूम आहे ना, ह्या रूममध्ये ना पूर्ण शेताचं जे जे सामान असतो, शेतात जे जे वस्तू लागतात वापरण्यासाठी ते सगळे आता आम्ही पावसाळ्यात घेऊन जातात आणि उन्हाळ्यामध्ये घरी आणून ठेवतात. तर ह्याच रूममध्ये ती स्टोरेज रूम असल्यासारखंच आहे शेताची. तर असं काही बाहेरून दिसतो हॉलचा आणि आता आपण हॉलमध्ये गेलेलं नाही, अंगणातलंच आहे. इकडे ना टॉयलेट बाथरूम आहे. टॉयलेट बाथरूमच्या वरती सुद्धा ना शेतातले जे लागणारे चवाळ्या वगैरे आहेत ना ते सगळं ठेवलेलं आहे आणि पाण्याचे बॅलर वगैरे इथंच आम्ही बाहेर ठेवतात बाथरूममध्ये वगैरे लागण्यासाठी, कारण पाण्याचं खूप शॉर्टेज आहे इथे गावामध्ये ना 10-12 दिवसाला येतो. इथंच बघा वॉशिंग मशीन सुद्धा आहे आणि इथे चूल आहे. आम्ही स्वयंपाक काही करत नाही, पण कधीतरी मम्मीला ना भाकरी चुलीवरच्या आवडतात आणि दूध सुद्धा आम्ही ना चुलीवरच तापवतात, कारण चुलीवरचा दूध खूप चांगलं लागतो चवीला सुद्धा. यासाठी बघा चूल ठेवतातच. आणि इथे बघा हे साईडचे बाथरूम आहे आणि तिकडचं जे आहे ना ते टॉयलेट आहे. आता पाणी वगैरे आणि वॉश बेसिनसुद्धा असं बाहेरच आहे आमचं. आणि जसं गावात असतं ना की बेडरूममध्ये वगैरे काही कुठे अटॅच बाथरूम वगैरे नाही, ते सगळं ना कॉमन बाथरूम बाहेरच आहे. इथे ना सध्याला फक्त माझी मम्मी आणि पप्पा दोघंच राहतात. त्यामुळे ना मम्मी असं चुलीवरचं दूध वगैरे आणि मग इथेच कधी-मधी भाकरीसुद्धा करते. तिला चुलीवरची भाकरी खूप आवडते यासाठी. आता आम्ही पण आलं तर चुलीवरचं दूध प्यायला खूप चांगलं लागतं, यासाठी आम्ही चुलीवरच दूध तापवायला वगैरे ठेवतात. पाणी खूप दिवसांनी येतो, यामुळे असं आम्ही पाणी वगैरे एक्स्ट्रा भरून ठेवतात, कारण घरात आता बोर नाही. त्यामुळे 15 दिवस बी पाणी नाही आलं तर कुठं आणायची गरज पडू नये यासाठी बघा असंच भरून ठेवलेलं आहे. इथून ना वरती स्लॅबवरती जायचे पायऱ्या आहेत आणि इकडे ना हा जुना टॉयलेट बाथरूम आहे आमचं. तिथे आता कुणी जात नाही, हे बंदच करून ठेवलेलं आहे. आणि इथे बघा मी आले तर इथं लेकरांच्या गाड्या ठेवण्यासाठी जागा ठेवलेली आहे. तर तिथे लेकरांच्या गाड्या आणि इथे बघा ही कपडे धुण्यासाठी दगड लावलेला आहे. आधी आमच्या मम्मीला मशीनवरतीचे कपडे आवडायचे नाही, यासाठी असं दगडावरच धुवायचे ते. आणि इथे सुद्धा पाण्याचा हौद असं ठेवलेला आहे. तुम्हाला येतानाच मी बाहेरून दाखवलं होतं. आता तुम्हाला ना मी किचन दाखवते. किचनचा व्हिडिओ मी परवा दिवशीच तुमच्यासोबत शेअर केलेलंच होतं, तरीसुद्धा थोडंसं मी तुम्हाला दाखवते या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला किचनचा पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर 2 दिवसाखालचं जे व्हिडिओ मी अपलोड केलेलं होतं ते पूर्ण बघा. त्याच्यात पूर्ण डीपमध्ये मी किचनचं टूर केलेलं आहे. परवाच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत फुल किचनचा व्हिडिओ शेअर केलेलाच आहे. तर आता फक्त मी घरचा टूर करणार आहे, तर तरी पण थोडीशी क्लिप दाखवते मी किचनची. तर असं काही आहे आमचं हे किचन. जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका. तर बघा आता इथून बघा बाहेरचं मी तुम्हाला हॉल दाखवते. हॉल ना एकदम सिंपल आहे. त्यावेळेस आम्हाला कळालं नव्हतं, म्हणजे कुणालाच माहिती नव्हतं इंजिनिअरिंगचं प्लॅन घेऊन वगैरे घर बांधायचं. तर हे आधी बांधलेलं होतं, त्यामुळे आम्हाला ती तोडता पण आलं नाही. जसं आहे तसं ठेवलं. परत फक्त आम्ही थोडंसं मॉडर्न टच देण्यासाठी याच्यामध्ये बघा थोडंसं पी-ओ-पी वगैरे असं केलं आणि हिला कलर खूप छान मारलं, यामुळे ना लुकच खूप भारी येतो. तर बघू शकता ह्या साईडला ना सोफा आहे. हे आधीचा सोफा आमचा घरचंच सोफा होतं आणि ह्या साईडला सुद्धा एक सोफा आहे, ते माझ्या बहिणीला आलेला सोफा आहे. तर हॉलमध्ये ना भावाच्या लग्नाची मेहंदी जशाला तशी ठेवलेली आहे. तर इथे मी आल्यानंतरच मी कपडे कधी-मधी शिवते, त्यासाठी इथे बघा मी आलं तर बाहेर मशीन आणून ठेवते आणि मला मध्ये बसून कपडे शिवू वाटत नाही. त्यामुळे बघा ह्या साईडला एक सोफा आणि त्या साईडला एक सोफा असं ठेवलेलं आहे. हॉल तर तुम्ही पाहिलात. आता तुम्हाला मी सगळे बेडरूम दाखवते. तर हे जे आहे ना ही छोटीवाली बेडरूम ही माझी आहे. जेव्हा मी येते तर हीच बेडरूममध्ये मी शिफ्ट होते. तर इथे बघा माझ्या लेकरांसाठी सुद्धा ना झोळी बांधलेली जशाला तशी आहे. जेव्हा पण येते ना तर माझ्या लेकरांना झोपायला झोळी लागते, यासाठी अशी बांधलेली आहे. ती पाळण्यात झोपत नाहीत, तर ते झोळीतच झोपतात. तर आता हे जे आहे ना ते माझ्या भावाचा बेडरूम आहे. इथे कुणी राहत नाही, आम्ही फक्त कधीमधी सुट्ट्यात असं येतो. तर हे 2 बेडरूम झालेले आहेत. आता त्या साईडला सुद्धा एक बेडरूम आहे आणि एक किचनलाच अटॅच असं म्हणजे सामान ठेवण्यासाठीच रूम केलेली आहे. तर हे सुद्धा बघा दुसरी बेडरूम आहे, पण ही आम्ही वापर हिचं फक्त स्टोर रूम म्हणून करतात.
इथे एक पलंग आहे आणि इथे बघा एक बाज ठेवलेली आहे. जेव्हा आमची आजी येते तर तिला बाजवर झोपते, ते पलंगावर वगैरे झोपत नाही, यासाठी तिच्यासाठी बाज ठेवलेली आहे. आता हे एक दुसरं रूम आहे, तर हे किचनला अटॅचच असं रूम आहे. तर यामध्ये ना आम्ही किचनमध्ये जेवढे लागतात भांडे तेवढेच ठेवतात आणि बाकीचे सर्व भांडे ना असं ह्या रूममध्ये आम्ही ठेवतात. कारण किचनमध्ये भांडे ना खूप लवकर खराब होतात, यासाठी ना आम्ही इथेच भांडे ठेवतात सगळे. तर आता इथून बघा बाहेरून हॉलमध्ये आलं तर ही वहिनीला आलेलं सोफा आहे, हे सुद्धा आम्ही हॉलमध्येच ठेवलेलं आहे. तर त्यांच्या बेडरूममध्ये ठेवल्यानंतर पूर्ण बेडरूम भरणार होती, यासाठी असं बाहेरच ठेवलेले आहे इथं. तर बाहेरून असं काही वरचा वगैरे लुक दिसतो हॉलचा. आता बघा तुम्हाला मी एक बेडरूममधलं एक लुक तुम्हाला दाखवलं नव्हतं, ते दाखवते. बेडरूम जे आहेत ना आमचे मागचे रूम, तिथून ना पूर्ण आमच्या शेतातलं जे काही आहे ना, आमचं शेत जवळच असल्यानं पूर्ण शेतातलं कोणी काय करायला हे सुद्धा इथून दिसतो. तर हे मागचं जे आहे ना ते आमचं शेतच आहे. शेतातच घर असल्यासारखं आहे आमचं, गावाच्या लगतच आमचं शेत आहे. तर आता इथून बघा तुम्हाला मी अंगणाचं लूक दाखवते. अंगणाचा लूक ना खूप भारी आहे, कारण शहरामध्ये आपण राहिलं तर असं अंगण भेटत नाही. असं अंगणामध्ये ना पावसाळ्याचं, उन्हाळ्याचं आणि हिवाळ्याचं तिन्ही ऋतूचं मजा घेता येतो. तर असं काही बाहेरचं अंगण आहे आणि सगळ्यात जास्त ना मला अंगणच आवडतो. तर इथूनच जायला ना आम्हाला पायऱ्या पण आहेत वरती. तर इथच्या पायऱ्याच्या साईडला ना एक बाथरूम आहे, जे जुनं बाथरूम आहे. सगळ्यात आधी ना हेच बाथरूम बांधलेलं होतं आणि इथेच बघा लेकरांचे सायकल वगैरे आम्ही लावतात. तर आता तुम्हाला मी वरतीसुद्धा घेऊन जाते स्लॅबवरती. स्लॅबवरून तर खूपच छान दिसतो आणि स्लॅबवरून असं उन्हाळ्यामध्ये तर गप्पा मारण्यासाठी आम्हाला खूप आवडतात. तर अर्ध्या पायऱ्या चढल्यानंतर ना असं बाजूचं वगैरे शेत आणि बाजूंचे घरं पण छान दिसतात. तर आता पूर्ण तुम्हाला मी वरती घेऊन जाते आणि गावाकडे ना जास्त स्लॅबचे घर नसतात, यासाठी बघा वाळवायला सुद्धा ना आमच्याकडे खूप जण असं काही काही वाळवायला टाकतात. तर इथे बघा आता सीझन आहे हरभऱ्याच्या भाजीचं, यासाठी इथे हरभऱ्याची भाजी वगैरे वाळू टाकलेली आहे इथं. आता आमच्यात काही दिवसात ना वेळामोषा येते आणि लातूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त वेळामोषा करतात. तर इथे बघा आम्हाला वेळामोशाची सुद्धा मी तयारी करणार आहे आणि वेळामोशाचा सुद्धा व्लॉग तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर स्लॅबवर आल्यानंतर खाली असं अंगणाचा काही लुक दिसतो, बघू शकता तुम्ही. अंगण खूप छान दिसतो असं वरून. आणि ह्या साईडला सुद्धा बघा आता पूर्ण मी स्लॅबसुद्धा दाखवते तुम्हाला. स्लॅबच्या ना हे साईडचे जे किचनचं रूम आहे ना तिथं स्लॅब टाकलेलं नाही, फक्त जे मागचे बेडरूम, हॉल आणि बाजूचे बेडरूमवरतीच फक्त स्लॅब आहे, किचनवरती स्लॅब घातलेलं नाही. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ना स्लॅबवर बसून ना गप्पा मारायला ना खूपच मजा येते. तर आम्ही ना सगळेजण असं स्लॅबवर येऊन बसतात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, म्हणजे फक्त दिवस मावळ्याच्या टायमिंगला. सकाळी तर खूप ऊन असतो. तर असं बघा असं आजूबाजूला आमचे आता नवीन घर बांधायला सुरुवात झालेली आहे. आधी काही नव्हतं, आधी फक्त आमचंच घर होतं. तर ह्या साईडचं ना मागचं शेतसुद्धा हे आमचंच शेत आहे, माझ्या पप्पाचं शेत आहे. तर इथून ना आम्हाला शेतातलं सुद्धा सगळं बघता येतो आणि शेत जवळ असल्याने ना आम्ही फेरफटका मारायला शेताकडे सुद्धा हमखास जातात. बघा वरती स्लॅबवरती ना हे दार आधीचे होते, परत आम्ही दुसरे नवीन दार बसवलेले आहेत, ते वरतीच आणून ठेवलेले आहेत. आणि साईडला बघा सायकल सुद्धा ठेवलेली आहे. ही सायकल ना खूप जुनी आहे, जेव्हा आम्ही शाळेला जात होतो त्यावेळेसची सायकल आहे. तिला आता सुद्धा तसंच ठेवलेलं आहे आम्ही. काही गोष्टी ना सांभाळून ठेवण्यामध्ये जी मजा आहे ना, परत परत तिला बघून माणूस खुश होतो आणि ते जे आपलं आधीचं काळ गेलेलं असतं लहानपण वगैरे, ते आठवण करून सुद्धा आपल्याला मनाला प्रसन्न वाटते. तर आज बघा वेळामोश आलेली आहे, यासाठी ना डाळसुद्धा वरतीच वाळवायला वगैरे टाकलेले आहेत. कारण खाली आता लेकरं आल्यात तर लेकरं माझे काही ठेवणार नाहीत, यासाठी सगळेजण वरतीच आणून टाकलेले इथं. जर तुम्हाला माझ्या माहेरच्या घरचा टूर कसा वाटला, जर तुम्हाला हा माझ्या माहेरच्या घरचा व्हिडिओ थोडासा जरी आवडलेला असेल तर ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.